तर मुंबईमध्ये झाडं कोसळून अनेकांचा बळी गेला आणि झाडपडीच्या घटना मुंबई महापालिका आणि उद्यान विभाग हा जबाबदार असल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलाय आणि त्याचे पुरावे देखील सादर केलेले आहेत। 2024 मध्ये शहरातील झाडांचं स्कॅनिंग करण्याचा एक प्रस्ताव महापालिकेकडे मांडण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी त्यावरती पुढे जाण्याचा सल्ला दिला, मात्र उद्यान विभागाने यात काहीच कार्यवाही केली नसल्याचं आणि त्यामुळे झाडं कोसळल्याच्या घटना घडल्याचं देशपांडेंनी दावा केलाय। याशिवाय उद्यान विभागाच्या कंत्राटाचाही त्यांनी पोलखोल केली आहे। टी-टेक नावाची कंपनी आहे, त्या कंपनीने गार्डन डिपार्टमेंटला एक पत्र दिलं 2024 डिसेंबरमध्ये। काय पत्र दिलं की आम्ही जी कंपनी आहोत आणि आमच्याकडे जी एक्सपर्टी आहे, आमच्याकडे वेगवेगळ्या मशीन्स आहेत, त्या मशीन्स काय करतात तर पूर्ण झाड हे स्कॅन करतात, त्याची रूट्सपर्यंत जाऊन त्याचं स्कॅनिंग करतात, ते झाड कुठे हॉलो आहे का, ते झाड पडू शकतं का, कुठली ब्रँच कापली पाहिजे, कुठली ब्रँच नाही कापली पाहिजे, असं सगळं आम्ही सायंटिफिक स्टडी करून त्याचा रिपोर्ट देतो आणि त्याप्रमाणे महापालिका ॲक्शन घेऊ शकते। गार्डन सुपरिटेंडंट परदेशी त्या लेटरवर बसून राहिले, जसे ते नेहमी बसतात। त्यानंतर 2024ला डिसेंबरमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांना। मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर एक शेरा मारला आणि एमसीना डिरेक्ट केलं। त्यावेळेला एमसी होते गगराणी साहेब। डू द नीडफुल, हा ना, डू द नीडफुल, हां, डू द नीडफुल असा त्याच्यावर शेरा मारला आणि ते पत्र एमसीकडे गेले। एमसीनी पुन्हा ते पत्र पाठवलं गार्डन डिपार्टमेंटला। गार्डन डिपार्टमेंटनी याच्यामध्ये काहीच केलं नाही। जर हा सर्वे कंप्लीट मुंबईचा जर झाला असता त्यावेळेला, तर आज ज्या लोकांचे प्राण गेले, ज्या लोकांची वित्तीय हानी झाली, ती कदाचित वाचली असती जर या झाडांचा सर्वे झाला असता। म्हणजे जे झाडं पोकळ झालेली आहेत किंवा कीड लागली आहेत किंवा जी हॉलो झालेली आहेत, त्या झाडांबाबत कॉन्ट्रॅक्टरनी काय करायचं याचे डायरेक्शन गार्डन डिपार्टमेंटने दिलेलं। तर गार्डन डिपार्टमेंट काय म्हणतंय, मला वाटतं हे ऐकून कोणी शॉक होऊ नका, कारण गार्डन डिपार्टमेंटची बुद्धीच तेवढी आहे। कॅव्हिटीज ऑफ हॉलो ट्री शॅल बी फिल्ड अप विथ कॉन्क्रीट। कॅव्हिटीज ऑफ हॉलो ट्री शॅल बी फिल्ड अप विथ कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीट झाडामध्ये घाला आणि हॉलो त्यांचं जे आहे ते बंद करा। अँड युरेथिन पॉलियुरेथिन फोम ॲज डायरेक्टेड बाय डिपार्टमेंट ऑफ गार्डन। म्हणून मी म्हटलं की महापालिकेचे अधिकारी हे दारू पिऊन किंवा भांग पिऊन टेंडर काढतात का? मला सांगा, कुठला अधिकारी सांगेल की जे झाड हॉलो झालंय त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरा किंवा फोम भरा किंवा पॉलियुरेथिन भरा? तर गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आणि काही दुर्घटनांमध्ये नागरिकांचा जीव देखील गेलाय। आणि याच पार्श्वभूमीवरती आता धोकादायक झाडांवरती पोस्टर लावून मुंबई महापालिका नागरिकांना सतर्क करते। याचा चढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदाई कर्णिक यांनी। गेल्या आठवड्यात मुंबईत जो पाऊस पडला त्यामुळे मुंबईतील काहीशी झाडं उन्मळून पडली आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा जीवितहानी सुद्धा झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या। चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवरती झाड कोसळलं, त्यामुळे एका 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। माहीम, माटुंगा, कुर्ला परिसरात सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या। अशी जवळपास 350 ते 400 झाडं मुंबईत गेल्या आठवड्यात कोसळली आणि त्यामुळेच पालिकेने आता झाडांची काळजी घेण्यासाठी एक पत्रक लावलेलं आहे। आपण इथे बघू शकतो की झाडं कोसळू नयेत, जी झाडं कोसळत आहेत आणि जी झाडं कोसळण्याच्या स्थितीत आहेत किंवा जी झाडं धोकादायक आहेत त्यांच्यावरती एक पत्रक लावण्यात आलेलं आहे। आपण इथे बघू शकतो, पण हे जे पत्रक लावलेलं आहे त्याचा आपण एक निष्काळजीपणा पालिकेचा बघू शकतो की हे पत्रक खरं तर लॅमिनेट करून आणि खिळे ठोकून लावलं गेलं पाहिजे, पण जर वारा आला तर हे पत्रकच आधी पडेल आणि नंतर झाड पडण्याची घटना घडू शकते। आपण बघितलं जर एका नायलॉनच्या दोरीने इथे हे पत्रक आपल्याला लावलेलं बघायला मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालिकेचा हा निष्काळजीपणा आहेच, परंतु आत्ता जर बघितलं तर झाड सुद्धा
काहीशा प्रमाणात वाकलेला आहे. त्यामुळे जर जोरात वारा आला किंवा पाऊस पडला तर त्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसाच्या जोरामुळे झाड देखील रस्त्यावरती पडू शकतं आणि काही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पालिकेने यावर काय काळजी घेणार आहे, पालिका यावर काय काळजी घेणार आहे किंवा काय पावलं उचलणार आहे हे पाहणं तर महत्त्वाचं राहणारच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी वैद्यकर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई. पुढची बातमी आपण बघूया. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीनहात नाका परिसरामध्ये फूट ओव्हर ब्रिजवरती लावण्यात आलेला वाढदिवसाचा बॅनर हा अचानक पडल्याची घटना घडली. हा बॅनर थेट एका दुचाकी स्वाराच्या डोक्यावरती कोसळलाय. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने या बाईक स्वारला कोणती इजा झाली नाही, तो थोडक्यात बचावलाय. बॅनर कोसळल्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि संबंधित बॅनर लावण्यासाठी कोणाची परवानगी घेतलेली होती असा सवाल आता उपस्थित केला जातोय. तसंच कोणत्या निकषांनुसार हा बॅनर लावण्यात आलेला होता असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय. या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणी आता केली जाते. ठाण्यातील तीनहात नाका परिसरात वाढदिवसाचा बॅनर धावत्या दुचाकीवर कोसळलाय. यानंतर शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली असून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बॅनरधारकांवरती कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो. कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती. यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल. पुढची बातमी आपण बघूया. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक नोंद झालेली आहे. मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवारांना मागे टाकलंय. 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ हा 2430 दिवसांवर म्हणजे सुमारे 6 वर्ष 7 महिने इतका पोहोचलेला आहे. ते आता महाराष्ट्राचे तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते ठरत आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू असल्यामुळे त्यांच्या नावावरील हा विक्रम आगामी काळात दिवसेंदिवस आणखीन वाढत जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ नेमका कसा होता बघा. देवेंद्र फडणवीस आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पहिला कार्यकाळ त्यांचा 2014 ते 2019 असा सलग 5 वर्षांचा राहिला आहे. यानंतर 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. कार्यकाळ तो होता 6 दिवसांचा. 2024 मध्ये तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले. आजपर्यंत कार्यकाळाचा 585 दिवस आता पूर्ण झालेले आहेत. तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण कोण होतं बघा. वसंतराव नाईक 4096 दिवस म्हणजे 11 वर्ष 78 दिवस. यानंतर विलासराव देशमुख 2686 दिवस 7 वर्ष 129 दिवस. देवेंद्र फडणवीस 2430 दिवस म्हणजे आतापर्यंत 6 वर्ष 7 महिने. तर शरद पवार हे 2412 दिवस म्हणजे 6 वर्ष 221 दिवस इतका काळ मुख्यमंत्री राहिले. देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विक्रम केलेला आहे. पवारांना मागे टाकलं. तिसरे लॉंगेस्ट सर्व्ह करणारे मुख्यमंत्री झाले. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वर्ष करावं ही आमची सदिच्छा. नाही, ह्याला म्हणजे हे कसले विक्रम कोण मोडते मला कळत नाही. पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकले का? देश घडवला पंडित नेहरू. देश उभा केला शून्यातून. देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता. तिथून हा देश नेरून इथपर्यंत आणला. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, त्यांना आमच्या पक्षातर्फे आमच्यातर्फे सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. एक नवा विक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय. शरद पवार साहेबांचा सुद्धा रेकॉर्ड मोडून ते आज पुढे गेलेले आहे.
त्यांच्या या वयामध्ये भरपूर आणखीन यशाचा पल्ला त्यांना गाठायचा आहे. आणि म्हणून हे असलेलं उमदा नेतृत्व, महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आणखीन प्रगतीपथावर जावं, राजकीय त्यांचं आणखीन पुढं भरभराट हो, अशी आमच्यातर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा आहे.